आणि पहिल्यांदा देशातली शहरं ही बदलायला लागली। आपण बघा बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये भुयारी गटाराची कामं चाललेली आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना चाललेल्या आहेत। घन कचरा आता केवळ डंप आपण करत नाही, तर घन कचऱ्यावर प्रक्रिया करतो, त्यातनं कोळशासारखे पेलेट्स तयार करतो। काही ठिकाणी आपण घनकचऱ्यापासून खत तयार करतो, मोठ्या महानगरपालिकांमध्ये घनकचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो। त्यामुळे कालपर्यंतचा जो कचरा आपल्यावर लायबिलिटी होती, आता ती लायबिलिटी नाही आहे, आता त्या कचऱ्यातनंही मत्ता तयार होते आहे। आणि याकरता अनेक योजना आणि निधी हा माननीय मोदीजींनी आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राकरता उपलब्ध करून दिला। आपलं घाण पाणी सांडपाणी याच्यावर प्रक्रिया करून त्यातली विष्ठा बाजूला करून त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध केलेलं पाणी हेच नदीमध्ये नाल्यामध्ये आणि तलावांमध्ये गेलं पाहिजे। याकरता शेकडो कोटी रुपये हे या ठिकाणी आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मिळालेले आहेत। आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर आपली शहरं बदलतायत। बंधू भगिनींनो, 2017 साली या महानगरपालिकेची सत्ता ही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिली होती आणि 17 पासनं जोपर्यंत आपलं सरकार होतं आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली। आपल्याला कल्पना आहे, शहराची हद्दवाढ झाली, हद्दवाढ झाल्यानंतर 243 कोटीचा आराखडा तयार झाला, त्यातले पहिले 100 कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली। मला कल्पना आहे सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे 143 कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही, पण आता चिंता करू नका, आता पुन्हा सरकार आलेलं आहे, तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल। वाढीव पाणी पुरवठा योजनेकरता